आदरणीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत असताना ही वेळ आपल्या सर्वांवर येईल असं कुणालाही कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। आजही ही शोकसभा करत असताना आपल्याला प्रत्येकाला वाटतं की कुठून तरी दादा येतील आणि आजोबा म्हणून आहे असं म्हणतील, म्हणजे दादा गेल्यावर कुणाचाही आजही आपल्या सर्वांचा विश्वास बसत नाही। करून जावं असे पाणी दुनियेतून या जाताना घरी आवाज जगाचा सारा निरोप शेवटचा घेताना, म्हणजे अख्खा महाराष्ट्र देश खवळलाय का दादा माणसाच्या व्यापाने। कारण आपल्या सगळ्यांना माहिती की सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर शेवटचं कोण आठवत होतं आपल्याला, तर आधी दादा आठवायचे। आपल्याला एक आदर वाटायचं की काही जरी झालं तर दादा लागवतील, पण आपलं काम केल्याशिवाय ते राहणार नाही ही आदराची जाणीव आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये होती। तसं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांचा आणि माझा नानांच्या जाण्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये भरपूर असा संपर्क आला। कारण आम्ही ज्यावेळेस प्रचारक यंत्रणेमध्ये फिरत होतो तेव्हा दादांनी दत्तामामा बर्वेंना आवर्जून सांगितलं की मला रवीला भेटायचंय म्हणून। मामाचा मला फोन आला की दादा तुम्हाला भेटायचे म्हणते। मला असं लक्षात आलं नाही की कोण, मी म्हटलं मी प्रचार करते थोड्या वेळ थांबा, आणि खरंच दादा थांबले। म्हणजे माझ्यासाठी हा धक्का होता की एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी थांबतोय। आणि मी ज्यावेळेस दादांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की मला अशीच परखड माणसं आवडतात की समोर कोण किती जरी मोठा असला तर आपल्या कामाला प्राधान्य देणारा माणूस हा मला आवडतो। मी आवर्जून सांगितलं। परवाच दादा आहेत नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्यानिमित्ताने आपल्याकडे काही लोक भेटायला गेल्यानंतर आवर्जून अजितदादांनी माझं कौतुक केलं। आणि खरं तर म्हणजे मनात इच्छा असून देखील दादांना म्हणजे तसं बोलण्यासारखं झालं, पण ही वेळ श्रद्धांजली व्हायची आणि दादांना भेटायचं राहून जाईल हे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। अतिशय कामाचा माणूस, अख्ख्या महाराष्ट्राचा दादा आज आपल्यातून निघून गेला यावर विश्वास ठेवायला मन मान्य करत नाही। खऱ्या अर्थानं आपल्या इथं कुंभार घाटात ती घटना घडली होती, भिंत पडून काही लोक त्याच्यामध्ये गेली होती, वरून पाऊस चालू होता, आदरणीय नाना देखील त्यांच्यासोबत होते। त्यावेळेस अजितदादांनी तत्काळ त्या तिथे मृत्युमुखी पडलेल्यांना मदत मिळत नाही आणि त्यांचं पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दादा जवळजवळ 1.5-2 तास तिथं त्या पावसात बसून उभा राहिले। म्हणजे आपण त्यांच्याकडे बघून आमच्यासारख्या तळागाळातून वर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक प्रेरणा देण्याचं कामच त्यांच्या कामातून अजितदादांनी देण्याचं काम केलेलं आहे। मी खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्ता असू द्या, तुमच्या माझ्यासारखा तळागाळामध्ये पोहोचून काम करणारा प्रत्येक माणूस आज दादांच्या जाण्याने पोरका झालेला आहे, अख्खा महाराष्ट्र पोरका झालेला आहे। ही महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली ती न भरून निघणारी आहे। तसं बघायला गेलं तर आमच्या भारतीय परिवाराचं आणि पवार कुटुंबाचं एक विशिष्ट नातं होतं। नाना नेहमी म्हणायचे की मी कुठं का असेना पण माझा देव पवार साहेब आहे। आणि नानांनी त्यांच्या म्हणजे मला माहिती आहे की घराचा करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाचं जे अवस्था होती ती मी भोगलेली आहे। खऱ्या अर्थानं आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचा आधारवर गेलाय, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आज दादाच्या घडवतोय। कुणालाही कुठल्याही गोष्टीचा रस राहिला नाही। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना देखील दादांची दुःखद बातमी ज्यावेळेस कानावर आली तेव्हा असं वाटलं की आता हे राजकारण करण्यात रस नाही। इतकं म्हणजे मनाला चटका लावून दादांचं असं जाणं अपेक्षित नव्हतं। आणि पुरोगामी विचार स्वतः जिवंत जगणारे आणि पुरोगामी विचारांना प्रेरणा देणारे अतिशय खमखम महाराष्ट्राचं नेतृत्व आपल्यातून आज असं अचानक गेलं, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र पोरका झालेला आहे। मी फक्त एवढंच म्हणेन की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। म्हणजे दादा जरी त्यांचा देह जरी आपल्यातून गेला असेल तर त्यांचे विचार, त्यांची कामाची पद्धत सर्वसामान्य लोकांना तळागाळातील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखून त्यांना पाठीमागे एक मायेचा आणि आधाराचा हात देण्याची जी कार्यपद्धती होती तीच प्रेरणा त्यांच्या आपल्या प्रत्येकाने त्यांच्या रूपाने जिवंत ठेवावी हीच मी प्रार्थना करते। आपण एवढे मोठे नाही की पवार कुटुंबाला याच्यातून सावरायचं बळ मागावं, पण आपल्या सर्वसामान्यांना त्या
जाण्याच्या ह्याच्यातून सावरण्याचं बळ तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळो हीच इच्छा व्यक्त करते. आणि मी आदरणीय दादा कामाच्या भारती कुटुंबाच्या वतीनं तसंच पंढरपूर शहराच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी आदरांजली अर्पण करते.